बसल्या होत्या. आता हे एक दोरी आहे, ठीक आहे. दोरी रेष दिसली तरी त्याला दोरी समजायचं. 61 चिमण्या बसल्या. ते उत्तरेकडे तोंड करून बसल्या. डाव्या टोकाकडून 24व्या आणि उजव्या टोकाकडून 18व्या चिमणीच्या दरम्यान किती चिमण्या असतात? सगळ्या टोटल चिमण्या किती असतात रे बाळांनो? 61 चिमण्या बसल्या. एवढं कळालं तुम्हाला? टोटल चिमण्या किती? 61. आता हे नाही का आपला समजा कोणता भाग बाई? डावा भाग. हा भाग किती आहे? उजवा. बार काही लक्ष द्या, काय नाही. त्याने सांगितलं डाव्या टोकाकडून 24व्या, डाव्या टोकाकडून 24व्या म्हणजे इथं 24व्या, ठीक आहे. 24वा कळतंय? हे डावा टोक झालं, डाव्याकडून 24वा आणि उजव्या टोकाकडून 18व्या. उजव्या टोकाकडून किती झालं समजा? हे इथं काहीतरी नाही का 18वा टोक आहे, 18वा, ठीक आहे. बारकाई निरीक्षण करा काय म्हणायला लागलं ते. हे 18 इकडे गेले झाल्यात, ठीक आहे. 24 इकडे झाल्यात. आता मधात नाही काय दोन्ही जे मिळून मधात जे आहेत ते आपल्याला माहित नाही का किती आता ते, पण सगळ्या मिळून किती झालेले आता 61 आहेत. बारकाईने लक्ष द्या. इकडल्या 24 आहेत, इकडल्या 18 आहेत. मधातल्या माहित नाही ते काय म्हणते? दरम्यानचा अर्थ होतो मधातल्या. मधातल्या चिमण्या किती आहेत? चिमण्या किती आहेत असं म्हणू नका कावळ्यासोबत उडून गेल्या म्हणून. चिमण्या मधात हातात असलेल्या, कल्पना करायची. मग आपण X चिमण्या समजूया. आपल्याला माहित नाही किती चिमण्या आहेत ते. मग ह्या 24 झाल्या, ह्या X चिमण्या मानल्या आणि हे 18 चिमण्या बरोबर 61. आता काय करायचं? X बरोबर हे 61 आणि हे 24 आणि 18 ची बेरीज करायची. 8 आणि 4 12 बरोबर आहे. 8 आणि 4 12, 12 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 42. आता x बरोबर 61 वजा 42. आता किती झाले? 61 वजा 42 म्हणजे 11 तून 4 गेले. किती झाले? 11 तून 2 गेले, 9 राहिले, बरोबर आहे. पुन्हा इथं 1 आला, 5 झाले. 6 तून 5 गेले 19. तर याचं उत्तर काय येतं? 19. लक्षात येतं. आता दुसरं एक असं गणित बघा. आता 30 जणांचा वर्ग आहे. एकूण वर्ग किती जणांचा आहे आपला? 30 जणांचा वर्ग आहे. एकूण वर्ग कितीचा? 30 जणांचा वर्ग झाला आपला. उमेदचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे. उमेदचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे, ठीक आहे. तर सॉरी तिचा ऐवजी त्याचा शेवटून कितवा क्रमांक असावा? शेवटून म्हणजे इकडून म्हणायला लागलो. शेवट हे झाली सुरुवात, तर त्याचा सुरुवात, ठीक आहे. हे 10व्या क्रमांकावर आहे. मग इकडून नाही का कितव्या क्रमांकावर असेल ते? नाही. आता इकडे बघा, इकडे 20 आलं, ठीक आहे. या 10च्या पलीकडे 20 आलं, पण याचा क्रमांक मात्र 21वा असेल. कारण 10च्या पलीकडे किती असणार आहेत अंक? 20 अंक सगळे असणार आहेत इकडं. आणि 20 झाल्यावर हा क्रमांक मात्र जो असणार आहे तो 21वा. म्हणजे इकडे सगळे 20 आहेत अंक, पण इथून उडी मारली की हे 21वा असणार आहे. जो 10वा वाटतो आपल्याला इकडून, जो 10वा इकडून वाटत आहे तो इकडून उडी मारली की 21वा व्हायला. म्हणून हे कितवा आहे? 21वा. कळत आहे? त्याच्यानंतर बघा असंच 80 जणांच्या रांगेत वर्गात. आता वर्ग एक 80 जणांचा आहे, ठीक आहे. सगळे विद्यार्थी सगळे मिळून किती झालेले आहेत? 80. बघा आता उमेश सुरुवातीचा क्रमांक सुरुवातीपासून 20वा आहे. उमेश नाही का सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे? 20व्या क्रमांकावर उमेशराव बसले असेल. तर त्याचा टायपिंग मिस्टेक का? त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे? 80 असण्यासाठी नक्की जिकडे 60 असतील की नाही, आणि इकडे 20 आहे तेव्हा 80 झाले. पण हे 60 इकडेच असणार आहे. 60वरून इकडे 20व्या क्रमांकावर उडी मारली की तो 61वा क्रमांक होणार आहे. 61वा क्रमांक होणार आहे. मग किती असणार आहे?
61. बऱ्याच मुलींना वाटतं सर हा 60वा क्रमांक, कारण ते काय करतात, त्यांना हे लक्षात येत नाही की 20च्या पलीकडे 60 आहे. आणि जेव्हा 60वरून उडी इकडे मारतो उमेशच्या अंगावर, ते 61वा क्रमांक होतो. लक्षात येतं? ठीक आहे, बघा आणखीन असंच आहे. आता 45 जणांच्या वर्गामध्ये काय करायचं, 45 जणांचा वर्ग आहे. किती जणांचा वर्ग आहे? 45 जणांचा वर्ग आहे. सुरुवातीपासून या उमेशरावला किती अंक याच्यावर बसवलं? 15. ठीक आहे, 15 म्हणजे इकडे किती असणार आहे तो? 45 मधून 15 गेले, इकडे आले 0, 30 इकडे असणार आहे. बरोबर आहे, 30 इकडे असणार आहे. ठीक आहे, पण या 30वरून इकडे उडी मारली यानं, त्याचा 31वा क्रमांक असणार आहे. 31व्या क्रमांकावर आहे तो शेवटून, म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे? 31. लक्षात येते काय चूक होते काय नाही ते? ठीक आहे, आता ठीक आहे, ओके.